आयोजक आपण ते आग विझवून घ्या. फटाक्यांचा अगदी ब्लास्ट झाला आणि ती आग थोडीशी तिकडे लागली, पण तो काही हरकत नाही. आयोजक पोहोचलेत आणि योग्य त्या पुन्हा एकदा गोष्टीला आपण सुरुवात करूया. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार, काय दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट्समन पाहतोय तुम्ही सचिन काटकर आणि त्याच्या सोबतीला प्रशांत काटकर, दोन दिग्गज खेळाडू मुंबई परिसरातील खेळाडू पाहायला मिळतात. ओ इथे चांगला बॉल आहे, लाईन मध्ये बदल केला. पहिला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही विघ्नेश पाटीलला पाहताय. टेनिस क्रिकेटमधील दोन्ही ताकदवार संघ. मुरबी टेनिस क्रिकेटचा विचार केला तर प्रेक्षकांना सांगायची गरज नाही. बरेचसे प्रेक्षक नेहमीच म्हणत असतात की मुरबी संघाचे आम्ही चाहते आहोत, आणि आज तो संघ उतरला मुरबी टीमच्या अगेन्स्ट अंबापाडा. मॅचला मजा येईल. 2 बॉलमध्ये 4 धावा बनल्यात. शॉर्ट पिच बॉल इथे देखील कमी गतीने टाकला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज विघ्नेश पाटीलचं कौतुक करूया. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढील बॉलवरती वापसी राहिल्या. या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं आगमन पाहिलं आपण. राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारे माडा सभापती बालासाहेब पाटील साहेब यांना आपण पाहिलं. आणि या स्पर्धेला ठीक 8:50 सुरुवात झाली. दिनेश ठाकूर नावाखाडी आणि रोशनजी यांचं आगमन झाले. आम्ही त्यांना मंचावरती येण्याची विनंती करू. आणि इथे एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. मागील जे बॉल आपण पाहिले, पहिल्या बॉलवरती चौकारनं सुरुवात केली, परंतु त्याच्यानंतर 2 बॉल डॉट देखील पाहायला मिळाले. आणि त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह, कमालीचा फटका. आज मुंबईचं क्रिकेट तुम्ही पाहू शकता. बेलपाडा नगरीमध्ये KCC अंबापाडा अद्विक 11 या नावाने उतरल्या. त्यांच्या विरोधात तुम्ही आज रायगडमधील एक असा खेळ संघ आहे जो कधी हार मानत नाही. ते नाव आहे ग्रीष्मॅन जिनल 11 मुरबी. लॉफ केलाय, समोर टाकलेला बॉल, उडवलाय बॉल, सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. आणि या स्पर्धेतील पहिला षटकार थँक्यू. 6 धावा मिळाल्या मागील बॉलवरती. इथे स्विच हिट केल्या, मागे चाललाय बॉल, पण तो क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चला, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि आपण सन्मानाकडे वळूया जिथे मान्यवरांचं आगमन झालंय. बालासाहेब पाटील साहेब यांचं आगमन झाले आणि त्यांचा यथोचित मान सन्मान मी महेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते पण बालासाहेब पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करूया. एक प्रेमल व्यक्तिमत्व आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. मग अशी देखील आपण उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रचंड मान्यवरांची गर्दी पाहायला मिळेल. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं बेलपाडा 11 बेलपाडा टीमवरती, आणि हे प्रेम आहे महेश एंटरप्राइजेस आणि महेश दादा पाटील संपूर्ण मंडळींवरती. प्रेम करणारी मंडळी आज स्पर्धेमध्ये आली आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. दिनेश ठाकूर हे यांचं देखील आगमन झाले आणि रोशनजी ठाकूर यांचं देखील आगमन झाले. दिनेशजी ठाकूर आणि रोशनजी ठाकूर यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. मी विनंती करेल आयोजकांना की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दिनेशजी ठाकूर यांचं देखील आत्ताच आगमन झाले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी महेशदादा पाटील या स्पर्धेचे सर्व A1 जोडी तुम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळेल. महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. धन्यवाद मान्यवरांचा विशेष आभार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ऑन साइडला चाललाय बॉल. रोशन साहेब देखील उपस्थित झालेत आणि रोशन साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. मी मान्यवरांना आयोजकांना विनंती करतो की आपण मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. हीच तर महाराष्ट्राची खरी ओळख आहे
आणि त्यामुळे आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करतोय. धावफलकावरती नजर टाकूया. जिथे बॅटिंग करत असताना अद्विक 11 केसीसी अंबापाडा टीमची धावसंख्या बिनबाद 15 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी परेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आल्या. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पॉवर जनरेट करू शकले नाही. हवी तितकी ताकद नव्हती या फटक्यामध्ये. रन्स मिळेल जाईल फक्त एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 16 रन्स. प्रशांत काटकर आणि त्याच्या सोबतीला तुम्ही सचिन काटकर दोन खेळाडूंना पाहताय. अंबापाडा टेनिस क्रिकेटमधील दोन उत्तम आणि महान खेळाडू म्हणून या खेळाडूंची ओळख राहिले. पण तो कितपत शांत राहतील. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, परंतु इथे मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्यात. धावफलकावरती 16 लागल्या जात आहेत. अवघ्या 4 षटकांची मॅच आहे आणि सर्व सामने तुम्हाला 4 षटकांचे पाहायला मिळतील. बरीचशी पारितोषिकं वैयक्तिक आहेत, त्यांबद्दल देखील आपण चर्चा साधणार आहोत. तो मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. टप्पा बॉल, परंतु वेग प्रचंड होता. कुठल्याही प्रकारचा चांगला स्ट्रोक या बॉलवरती मारू दिला नाही. व्हेरी गुड बॉलिंग. दर्जेदार कार्य साधत आहेत गोलंदाज. किती भेदकता पाहायला मिळते परेश ठाकूरच्या गोलंदाजीमध्ये. लयबद्ध ही गोलंदाजी. अगदी सटीक मारा तुम्ही अनुभवताय क्रीडांगणामध्ये. परेश ठाकूरची धारदार आणि वेगवान कामगिरी. पुढचा बॉल घेऊन पुढे आले बॅट्समन, पण तू लाईन पाहिले पंचांनी. इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 17 धावा. पार्टनरशिप चांगली बनली. शॉर्ट फॉर्मॅट आहे. अवघ्या 4 षटकांची आपण मॅच खेळतोय. त्यामुळे जर सलामीचे खेळाडू 2-3 षटके राहिले तर रन्स बनवू शकतात. आणि जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती सेट होता तेव्हा संधी वाढते बॅटिंग करत असताना मोठे फटके खेळण्याचे. तू मोठे फटके या ओव्हरमध्ये आले नाहीयेत. थोडंसं शांत ठेवलं या ओव्हरमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. तेज तर्रार. काय कमालीची गोलंदाजी हाताळतात. कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाही फलंदाजांना. व्हेरी गुड बॉलिंग. आता वर्चस्व वाढलंय गोलंदाजी डिपार्टमेंटचा. आता दर्जा दाखवलाय गोलंदाजांनी. गोलंदाजांची दादागिरी वाढली आहे. गोलंदाजांची दहशत तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. 4 बॉल हाताळलेत, फक्त 3 धावा. परेश ठाकूर. तू प्रशांत आहे. 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त एकच आले. सचिन खेळतोय 15 वरती. 7 बॉल तो देखील खेळला. इथे बॅटिंग करत असताना प्रशांतला आक्रमण करणं गरजेचं आहे. पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका चांगल्या ऑन साइडला. लॉंग ऑन सीमा रेषा पार. बॉल जाईल षटकार. नाईट मॅचचा आयोजन केला. आयोजन हाय दमदार. आयोजन हाय दमदार. आयोजन हाय दमदार. महेश पाटील एंटरप्राइजेस हाय त्यांची पावर. हाय त्यांची पावर. हाय त्यांची पावर. सांगते तुम्हाला सतीश म्हात्रेच्या वाटेला जाऊ नका. सांगते तुम्हाला सतीश म्हात्रेच्या वाटेला जाऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या बेलपाडा. किती चांगलं आयोजन पाहायला मिळते. महेश दादा पाटील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि जे तुम्ही संगीत ऐकलत सतीशजी म्हात्रे याच बेलपाडा गावचे भूमिपुत्र आणि त्यांचा बुलंद आवाज हा तुम्हाला ऐकायला मिळाला. स्विच इट केलाय. फुल टॉस बॉल वरती फक्त दिशा दिले. बॉल चाललाय दणदण करत सीमा रेषा पार. मागील बॉल वरती षटकार. तिथे ताकद, इथे नजाकत. चौकार. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना अद्विक 11 केसीसी अंबापाडा टीमची धावसंख्या बिनबाद 27 धावा. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच. विकेट्स आली नाही, त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे मुरबी टीम संघावरती देखील. कारण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये 1-2 विकेट्स लवकरात लवकर आल्या तर तुम्ही प्रेशर टाकू शकता प्रतिस्पर्धी टीमवर, परंतु ते घडले नाही. 2 ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केल्यात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही विकी पाटीलला पाहता. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडू आणि त्याच्या सोबतीला अगदी रेड कॅप परिधान केलेला ओमकार पाटील. प्रचंड मोठा चाहता वर्ग मॅडी ओमकार पाटीलचा. बरेचसे फॉलोअर्स त्याला फॉलो करत असतात. पुढचा सन्मान आपण करणार आहोत. रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते विशालजी पाटेकर साहेब यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूया. मी सुदेशजी पाटील यांना विनंती करेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा. विशालजी पाटेकर साहेब रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित होणार झालेले आणि सामाजिक कार्याची साहेबांना प्रचंड आवड आहे आणि विशालजी पाटेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
स्क्रीनवरती तुम्ही विशालजी साहेबांना पाहताय, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सुदेशजी पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान, विशेष सन्मान रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले विशाल पाटेकर साहेब यांना आपण पाहताय स्क्रीनवरती. धन्यवाद साहेब, आपण देखील उपस्थित राहिलात आणि या सन्मानाचा स्वीकार केलात, त्याबद्दल हार्दिक आभार. विकेट बद्दल चर्चा केली आणि विकेट कॅच सोडलाय, साधा आणि सोपा कॅच. चुका अपेक्षित नाहीयेत, कारण असा संघ जो नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि महाराष्ट्रामधील नामांकित खेळाडू या मुरबी टेनिस क्रिकेटमध्ये खेळतात आणि ते साधा आणि सोपा कॅच ड्रॉप केलाय. खराब फिल्डिंग, कॅच सोडल्यानंतर रन्स देखील मिळाली. एक बंटी ठाकूर जो गोलंदाज तुम्ही पाहताय, 2 बॉलमध्ये 2 सिंगल त्याच्या ओव्हरमध्ये आल्यात, 2 षटकांमध्ये 27 होत्या. शॉर्ट पिच बॉल लेग कट केलाय, परंतु फटका फसला लॉंगॉनला. आणखीन एक कॅच सोडलाय. आता डोळ्यांवरती विश्वास बसत नसेल मुरबीच्या समर्थकांना की नक्की खेळपट्टीवरती चाललंय काय. आणि जिथे साधे आणि सोपे कॅच सोडलेत, क्रिकेटचं हेच सूत्र आहे, पकडो कॅच जीतो मॅच. आणि जर तुम्ही असे चान्स खेळाडूंना देणार तर हे घातक राहू शकते मुरबी टीम. याचा फायदा किती उचलतील. दोन्ही खेळाडूंना मंथन चान्स मिळालाय. प्रशांतचा कॅच सोडला आणि मागील बॉलवरती सचिन काटकरला देखील संधी मिळाली, जो 9 बॉलमध्ये 17 वरती बॅटिंग करतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, धाडस दाखवत आहेत खेळाडू, वेगवेगळे शॉट सिलेक्शन. यंग जनरेशनचे खेळाडू किती अपडेट झालेत, किती बदललेत, त्यांच्याकडे अगदी कंट्रोल पाहायला गेला तर सुरुवातीपासून वेगवेगळे फटके ते खेळत असतात. वेगळंच धाडस दाखवलं इथे बॅट्समन प्रशांतनं देखील. तू इथे रिव्हर्स स्वीप जमला नाहीये. आडव्या बॅटने उडवलाय, सोडलेला कॅच आता थोडासा त्रास देईल मुरबी टीमला. बॉल चाललाय ऑन साइड, लॉंग ऑन सीमा पार, षटकार. राज पाटील, आर्यन पाटील, मुलं आहेत खंबीर, मुलं आहेत खंबीर, मुलं आहेत खंबीर. प्रशांत म्हात्रे, रणजित ठाकूर आहेत साथीदार, आहेत साथीदार, आहेत साथीदार. आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका. आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. ज्या पद्धतीचं आयोजन केलंय, इथे आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक म्हणत असेल वा क्या बात आहे, काय आयोजन पाहायला मिळतं. उरण परिसरातील एक मानाची स्पर्धा आणि सर्वांना अभिमान वाटावा एवढं दर्जेदार आयोजन. पण तू इथे मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल दिलाय आणि त्याला भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, सीमा पार, संलग्न दुसरा षटकार. आशिष कडू, प्रिन्स पाटील, साथी उभे खंबीर, साथी उभे खंबीर, साथी उभे खंबीर. सुदेश पाटील, प्रियांशु म्हात्रे, देतीच्या सकाला साथ, देतीच्या सकाला साथ. 2 बॉलमध्ये मागील 2 षटकार आले. 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 42 धावा. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतं. स्पेशल डिपार्ट पोलीस साहेबांचं आगमन झालं. अगदी आशीर्वादजी म्हात्रे साहेब यांना देखील आपण ऑन दी स्क्रीन पाहू शकता, ज्यांचं नुकताच आगमन झालं आणि साहेबांचं आम्ही विशेष हार्दिक स्वागत करतो. काही क्षणामध्ये आपण मान्यवर साहेबांचा सन्मान या ठिकाणी यथोचित करणार आहोत. मंचावरती उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आशीर्वाद दादा म्हात्रे साहेब. स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात 42 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर 4 ओव्हरची मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय समीर ठाकूर. अंतिम षटक, स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर टर्न झाला हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे देखील सांगता, प्रत्येक डॉट बॉल शेवटच्या मुवमेंटला डॉट बॉल टेन्शन वाढवू शकतात. KCC अंबापाडा टीम 42 जरूर बनल्यात, परंतु तुम्ही अशा टीमच्या विरोधात खेळताय जो संघ अगदी घातक आहे, विस्फोटक आहे, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या विरोधात धावांची गरज राहील. ऑन साइडला खेळून काढल्या, फटका लॉंगॉनला खेळाडू उभे आहेत. जज केलं बॉलला, चांगली फिल्डिंग. लास्ट मुवमेंटला जम्प घेत हा बॉल थांबवला. रन्स मिळत आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत खेळाडू, तू रन्स मिळतील 2 धावा. पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. महेशजी पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्पेशल डिपार्ट पोलीस साहेब आशीर्वादजी म्हात्रे साहेबांना पाहताय आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. पोलीस कर्मचारी आहेत आणि साहेबांचा विशेष सन्मान. धन्यवाद साहेब, आपण देखील आलात. स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम आपण केलं, त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार.
3.2 बॉलचा खेळ संपलाय आणि मंथन आमचे स्कोरर आहेत ते आम्हाला माहिती देताना पाहायला मिळतात. धावा झाल्यात 44 धावा. आडव्या बॅटने उडवलाय कम्मालीचा फटका, परफेक्ट कनेक्शन आणि या षटकारानं 50 धावा धावफलकावरती कंप्लीट. हनुमान मोकल सतीश पाटील बोलती नाद कोणी करू नका. संदेश म्हात्रे प्रीतम पाटील बोलती नाद कोणी करू नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या पुढचा सन्मान आपण अरुणजी ठाकूर साहेब हे देखील उपस्थित झालेत आणि महेशजी पाटील साहेब ज्यांचं तुम्ही टायटल सॉन्ग ऐकताय, आमच्या भाऊला अगदी हलक्यात घेऊ नका. असंच काही नियोजन अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण जे आयोजन तुम्ही पाहता फक्त ही स्पर्धा उरण पनवेल तालुक्यापुरती मंथन मर्यादित नसणार आहे. कारण स्पर्धेचं जर तुम्ही नाव ऐकलं तर केंद्रीय मंत्री चषक, रावसाहेब पाटील दानवे चषक साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या स्पर्धेचा बोलबाला. हाफ ट्रॅकर बॉल इथे देखील दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय आणि संलग्नचा दुसरा षटकार. बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. दानवे साहेबांची ट्रॉफी मानाची तिचा वाजतोय हो डंका. दानवे साहेबांची ट्रॉफी मानाची तिचा वाजतोय हो डंका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. 56 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील आपडलाय आणि शॉर्ट पिच बॉलिंग आणि त्याच्यावरती प्रहार सुरू आहेत. 3 बॉल 3 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय सचिन काटकर. टाळ्या उद्या खेळाडूसाठी. सोडलेला कॅच किती आता त्रास देतोय, कारण जी कॅच पकडली असती तर जवळजवळ 30-35 धावांचा मंथन फरक सहज पडला असता. आय थिंक 32 वरती सध्याच्या घडीला 37 वरती बॅटिंग करतायत आणि टीव्ही अंपायरची मागणी केली. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी देखील निघालेत आणि स्ट्राईक घ्यायची होती. फलंदाज होतील इथून प्रशांत काटकर धावबाद, परंतु डिसिजन अद्याप पेंडिंग आहे जो आपण हाईट फॅक्टर पाहणार आहोत. याच दरम्यान शुभेच्छा येत आहेत मुरबी टीमचे बरेचसे चाहते आहेत आणि त्यामधील आणखीन एक चाहता राजेंद्र धर्मराज घरत सावरकर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात मुरबी टीमला. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. मॅच एन्जॉय करा आपण. इथे टीव्ही अंपायर चेक करतायत बॉलला मुकेश सर आणि त्यांचा इशाराला इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे रन्स मिळेल फक्त एकच धाव. 1 धाव मिळेल या बॉलवरती आणि पूर्वार्धाचा खेळ संपला. प्रथमतः बॅटिंग करत असताना अद्विक 11 केसीसी अंबापाडा टीमची धावसंख्या 63 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 64 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये ग्रीष्मा अँड जिनल 11 मुरबी टीमला येणारे बॉल 64 धावेची आवश्यकता. स्पर्धा आपण अनुभवतोय. महेश एंटरप्राइजेस, प्रिन्स एंटरप्राइजेस, बेलपाडा 11 बेलपाडा आयोजित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 हे दमदार आयोजन. मगाशी ज्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण चर्चा केली, आगमन ज्यांचं पाहायला मिळालं, बाळासाहेबजी पाटील साहेब राज्यमंत्री दर्जा माडा सभापती, यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. ही प्रचंड मोठी ओळख आमच्या महेश शेठ पाटील साहेबांची राहिली आहे. अगदी आपल्या कामगिरीने हे व्यक्तिमत्व ओळखले जात आहेत. एक दमदार नेतृत्व, अफाट कर्तृत्व ज्यांच्या अगदी स्थित आहे आणि म्हणूनच आज दूरवरचा प्रवास करून मंचावरती मान्यवरांचं आगमन झालं. रावसाहेब दानवे साहेबांच्या नावाची स्पर्धा, ज्यांचा जन्म खऱ्या अर्थानं 18 मार्च 1955 साली झाला. खऱ्या अर्थाने हे भारताचे एक महत्वाचे राजकारणी म्हणून ओळखले जात आहेत राजकीय पटलावरती. आणि जालन्याचे माजी खासदार, रेल्वे मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय तकखान्यात मंत्रालयाचे ते राज्यमंत्री देखील राहिलेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 1999 पासून ते 2024 पर्यंत सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून साहेबांनी लोकसभेचा प्रवास पाहिलाय आणि ही स्पर्धा आज आपण अनुभवतोय. रावसाहेब दानवे पाटील चषक 2025 दमदार आयोजन. राजेश थाट एस प्रमोद नवापाडा गावचे आमचे यांचं आगमन झाले. एकनाथजी शिंदे यांचे ते फार मोठे फॅन आहेत आणि पुढच्या मॅचला आपण इन्व्हाइट करूया जिथे दुसरी मॅच पाहायला मिळेल.
Yes, धारावी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात नावा संघ ही दुसरी मॅच खेळणाऱ्या बिग लॉट्स. मंथन आज मॅचला मजा येईल. स्पर्धा संपूर्ण रात्रीमध्ये एन्जॉय करू शकतील प्रेक्षक आणि स्पर्धेचा ए पोल खेळतोय. ए लॉटचे दिग्गज खेळाडू, आवडीचे खेळाडू आज प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. चला प्लीज खेळाडू मैदानामध्ये उतरा आपण. अद्वैक इंटरप्राइजेस केसीसी अंबापाडा फिल्डिंगचा ताबा घ्या आपण आणि सलामीचे बॅट्समन देखील उतरतील. टाइमची मर्यादा आहे, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. परफेक्ट टाइम 4 ओव्हरसाठी मुरबी टीमनं परफेक्ट टाइम घेतला. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण केलीत. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा टाइम आता अंबापाडा टीम जास्त आपल्याला दिला जाणार नाही. ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला पालन कराव्या लागतील. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. मैदानामध्ये पाणी घेऊन जा, पंच मागणी करतायत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही संदीपजी पाटील सर जासई यांना पाहताय, दीपकजी पाटील सर विंदणे, मुकेशजी गरज सर, मुकेश मात्रे सर, शेवा हे पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 अंपायर स्पर्धेमध्ये जॉईंट आहेत. कौतुक करूया आपण पंचांचं देखील, आणि पंचांची भूमिका फार महत्वाची असते. आणि 3 ऑफिशियल दर्जेदार उरण तालुक्यातील नामांकित अंपायर्स या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. आणि MCA ची परीक्षा पास होणारे आमचे स्कोरर मंथनजी पाटील भेंडकर हे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही संतोषजी पंडित सर यांचा आवाज अगदी वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये, मग साखरपुडा असू द्या, लग्न इव्हेंट्स असू द्या, नेहमीच मंगल अष्टका ज्यांच्या गोड आवाजातून आपण ऐकत असतो. आणि आज स्पर्धेची सुरुवात करत असताना ज्यांच्या अगदी गोड आवाजातून आपण ऐकली असे संतोषजी पंडित सर देखील आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. आणि दुसरीकडे साई प्रीत लाईव्हची संपूर्ण टीम, चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळते सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. स्क्रीनवरती तुम्ही आमचे लाडके मान्यवर पाहताय. बॉल पाठवा केला आयोजक, मैदानामध्ये बॉल द्या खेळाडूंना. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांची गर्दी पाहू शकता ज्यांचं आगमन झालं. आणि आज DJ मॅडी अगदी आमचे परम मित्र आहेत आणि आज संपूर्ण प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी DJ मॅडी या स्पर्धेमध्ये उतरलेत. त्याचं देखील विशेष कौतुक. संपूर्ण आमची टीम स्पर्धेला कव्हर करते. आणि जाऊया लगेच दुसऱ्या मॅचला सुरुवात करू आपण. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. A1 जोडी टेनिस क्रिकेट पटलावरील म्हणून ज्या टीमची ओळखली जाते, मुरबी टेनिस क्रिकेटचे 2 महान खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. एकीकडे विकी पाटील आहे आणि त्याच्या सोबतीला ओमकार पाटील. 2 खेळाडूंना आपण मैदानामध्ये पाहताय. परंतु मागच्या सत्रामध्ये तिथे देखील सुपरहिट जोडी राहिली. प्रशांत काटकर आणि त्याच्या सोबतीला सचिन काटकर. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट झाली आणि सर्वाधिक मोठी पार्टनरशिप पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळते. 64 काढायच्यात. नक्की काय घडेल काय बिघडेल, प्रेक्षकांनी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अगदी माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 हे दिमागदार आयोजन आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय. बदल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील संतोषजी पंडित सर. धन्यवाद. हेलो, धन्यवाद संयम. आप तमाम क्रिकेट प्रेमियों को एक बार फिर से संतोष पंडित जी का नमस्कार चलता है. इस समय इस रजनी क्रिकेट का पहले रजनी में जिस समय पहला मुकाबला इस समय शुरुआत की कगार पर हुआ था, पहला इनिंग्स समाप्त होती हुई और बिल्कुल यहाँ पर जीतने का लक्ष्य मंथन बताएंगे 64 रनों का. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळते एकनाथजी ठाकूर साहेब धुतुम यांचं देखील मंचाकडे आगमन झाले. मी एकनाथजी ठाकूर यांना विनंती करेल, या साहेब आपण मंचावरती. आपलं विशेष सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये बऱ्याच मान्यवरांची गर्दी तब्बल 5 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एकनाथजी ठाकूर साहेब यांचा मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. इस समय मुरबी के लिए जीतने का लक्ष्य दी गई है. 64 रनों का अंबापाड़ा ने 63 रन बनाए थे. पहली गेंद बाएं हाथ से पटकी हुई. इस बार बिल्कुल ही गेंदों को देखा, भेजा सीमा रेखा पार, सीमा रेखा चौका. का समाचार यहां पर छक्के के रूप में मिला. स्क्वायर लेग की दिशा में खेला गया था. इसके बाद अगली गेंद फिर से एक बार, और इस बार नीचे रहती हुई गेंदों को फिर से ड्राइव किया था. स्क्वायर लेग के क्षेत्र में शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड की गई. गेंद को 1 रनों की तरफ.
धारावे और नावा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी जे टॉसचा बॉक्स जो है उसमें आकर आप जरूर यहाँ पर उपस्थित हो जाए, क्योंकि यहाँ पे हमारे साथी समालोचक संयम जी आपका इंतजार करते हुए. चला धारावी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर नावा टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय वेळेवरती पोहोचा, वेळेवरती पूर्ण होणारी स्पर्धा आहे म्हणून मी या स्पर्धेकडे पाहत असतो. पुढचा सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. एकनाथजी ठाकूर साहेब धुतुमगावचे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आमचे सर्व महेशजी पाटील साहेब यांना विनंती करतोय. महेश एंटरप्राइजेसचे सर्व महेशजी पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते एकनाथ ठाकूर यांचा सन्मान. यावेळी बॉल उडवलाय, कम्मालीचा फटका विकी पाटीलच्या बॅट मधून आलाय, उत्तुंग असा षटकार. धन्यवाद यम. इस बार फिर से एक बार लेफ्ट हैंड बल्लेबाज के द्वारा यहाँ पर कैच हो सकता था लेकिन मिस किया यहाँ पे कैच, और बिल्कुल ही जीवनदान मिलता हुआ, और इस जीवनदान का फायदा मिलता हुआ इस समय 1 रनों से. इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 14. बिल्कुल ही अगर देखा जाए तो साई प्रीत की तरफ से आप देख सकते हैं लाइव के माध्यम से इस टूर्नामेंटों का मैच डीजे जो मैच करने के लिए आपके लिए लगातार इस टूर्नामेंट में उपस्थित रहेंगे. हॅलो पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना आल्या. नावा टीमचे कॅप्टन आणि टीम धारावे संघाचे कर्णधार हा दुसरा पुकार आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार होतो, परंतु दोन्ही टीमचे खेळाडू कॅप्टन अद्याप आले नाहीयेत आणि विनंती राहील जर वेळेवरती आपण पोहोचला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. स्ट्रिक्टली नियम आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. अगले गेंद, ओहो हो घुटना देख, तमाशा देख, फटका. थैंक यू डीजे. मैडी मैट करेंगे यहाँ पे सभी को, लेकिन इस समय मैट करता हुआ बल्लेबाज विकी पाटिल और उनका साथ देता हुआ ओमकार पाटिल. 3 षटकार अभी तक लग चुके हैं 5 गेंदों में. अगली गेंद एक बार फिर से बाएं हाथ से, इस बार थोड़ी सी गति में परिवर्तन और वाइड का इशारा आता हुआ. इस समय दोनों ही पाटिल बंधु इस समय मैदानी अंपायर का काम करते हुए, संदीप पाटिल दीपक पाटिल की जोड़ी इस समय तीसरा अंपायर का काम करते हुए मुकेश म्हात्रे मैन फ्रॉम सेवा, और बिल्कुल ही इस समय महेश जी के द्वारा इस टूर्नामेंटों का बेहतरीन आयोजन, एक बेहतरीन आयोजकों का काम करते हुए महेश पाटिल सर. महेश इंटरप्राइजेस आयोजित ये टूर्नामेंट इस बार देखा जाए. अगली गेंद इस बार वाइड का था, इस बार पैर से आकर टकराई लेकिन स्टंप्स के बाहर था. जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई भी असर नहीं. एक लेग बाय के रूप में रन आता हुआ इस ओवर में. अंतिम गेंदों के ऊपर ओवर की समाप्ति 1 के बाद कुल स्कोर पहुंचता हुआ मंथन जी बता रहे हैं कि कुल स्कोर पहुंचा है कुल 22 रन बगैर किसी नुकसान के. अच्छी शुरुआत यहाँ पे पहले ओवर में पावर प्ले का ओवर था जिसका पूरा सा पूरा फायदा मिला. जब तक आएगा दूसरा ओवर तब तक चलेंगे मैडी के पास. आयोजन केला, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार. महेश पाटील एंटरप्राइजेस हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर. सांगते तुम्हाला सतीश म्हात्रेच्या वाटेला जाऊ नका, सांगते तुम्हाला सतीश म्हात्रेच्या वाटेला जाऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ. थैंक यू डीजे, थैंक यू. बिल्कुल ही मैडी डीजे का नाम पूरे नवे मुंबई नहीं पूरे महाराष्ट्र में और बहुत सारे बड़े बड़े टूर्नामेंटों में इनका सुंदर सा साउंड आपको सुनने को मिलता है थरकाने धरकाने के लिए. बिल्कुल अगर देखा जाए तो इस समय दूसरा ओवर की प्रगति होगी. गेंदबाज के रूप में समय लाया गया गेंदबाज राज कड़ू. देखना होगा किस तरह की गेंदबाजी होगी इनकी, क्योंकि 1 ओवर में 22 रन आए हैं. जीतने का लक्ष्य है 64 रनों का.
यानी बचे हुए 18 गेंदे अभी भी शेष है मंथन, और 18 गेंदे हैं तो बिल्कुल ही अभी भी जीतने का जो लक्ष्य उसका पीछा करना होगा। पहली गेंद दूसरे ओवर की तेज गति से पटकी हुई, थोड़ा सा गोल्डन पर टप्पा खाती, जोरदार अपील की गई थी विकेट कीपर के द्वारा। दोनों ही टीमें बहुत ही बलाढ्य टीम है, दोनों टीमों के पास अनुभव है। स्वयं बड़े बड़े टूर्नामेंटों में खेलते हैं, नाइट मैचेस हो या डे मैचेस हो, बड़े बड़े टूर्नामेंटों में साफ छोड़ने वाले दोनों टीमों के पास बड़े खिलाड़ी। इस समय पाटिल बंधु, विकी और ओमकार दोनों ही के बीच ये विवाद फिर से एक बार आंखों ही आंखों में, चुराते हुए एक रन, परंतु जाएगा गेंदे बाउंड्री लाइन के पार, चौका। टॉस जीतकर जो निर्णय ली गई थी मुरबी के द्वारा, उसका यहां पर फायदा मिलता हुआ, जीतने का लक्ष्य का पीछा करते हुए इस समय बगैर किसी नुकसान के स्कोर पहुंचा है। इस बार फुल टॉस बनाते हैं, गेंद को खेलने का प्रयास किया था, परंतु इस बार फील्डर मौजूद है वहां पर, गेंदों को जरूर गदर करेंगे, थ्रो करेंगे, परंतु एक रन लेने से ही रोक पाएंगे। और इस एक रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा 27 पर जाकर बगैर किसी नुकसान के। महेश इंटरप्राइजेस के द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन, संपूर्ण कमेटी उनकी लाजवाब आयोजन के लिए जाने जाते। नाइट मुकाबला इस समय बिल्कुल ही यहाँ पे एक बेहतरीन सुसज्जित सुंदर सा रजनी क्रिकेट का। इस बार थोड़ा सा आगे आकर खेलने का प्रयास किया फुल टॉस बनाते हुए, परंतु गेंदों का कोई संपर्क नहीं, वाइड का इशारा यहाँ पर फिर से एक बार आते हुए, लेकिन स्टंप्स के बाहर गेंद था, फुल टॉस बनाकर खेलने का प्रयास किया था। अब यहाँ पे रिव्यू ली गई है, बिल्कुल ही थोड़ा सा गेंदबाजी के थोड़ से देखना होगा गेंदबाजी कप्तान ने इस रिव्यू के ऊपर क्या सफल हो पाते या नहीं। तीसरा अंपायर यहाँ पर देखेंगे वाइड है या नहीं है। हॅलो, चला धारावी टीमचे कॅप्टन आणि पुन्हा एकदा नावे टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉससाठी आपण संपर्क साधा, कारण पहिले इनिंग समाप्त झाले आणि दुसऱ्या डावाला पण सुरुवात केली, त्यामुळे लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचंय। वाइड है तो बिल्कुल यहाँ पर रिव्यू फेल हो चुका है और अंपायर का जो डिसीजन है वो बिल्कुल वाइड के रूप में। तो यहाँ पे एक रन और आता हुआ वाइड का, इस एक रनों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर पहुंचा अब जाकर 28 पर। जीतने का लक्ष्य 64 रनों का। मंथन पाटिल हमारे साथ इस समय बिल्कुल ही मैन फॉर वेंकल, एक बेहतरीन गुणलेखक का काम करते हुए इस समय हवा में गेंद उसके नीचे खिलाड़ी गए कैच। ये पहला सफलता, पहला मटका, पहला फटका और पहला झटका। गंभीर प्रशांत म्हात्रे, रंजित ठाकूर आहेत साथीदार, आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका, आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका। आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका। बहुत ही सुंदर सुमधुर आवाज, गीतकार संगीतकार, उसके साथ साथ गायक के रूप में सतीश मात्र जी मैन फ्रॉम बेलपाड़ा, एक लाजवाब सुंदर सा मधुर आवाज के लिए जाने जाते हैं। इस समय इस टूर्नामेंट का एक बेहतरीन आप कह सकते हैं टाइटल सॉन्ग के रूप में बहुत ही सुंदर आवाजों के साथ उन्होंने प्रेस किया है। सम्माननीय आदरणीय श्री महेश पाटिल जी का जो इस टूर्नामेंट का मुख्य आयोजक है, इस समय हमारे साथ अतिथि कक्ष में बिल्कुल ही अगर देखा जाए तो दिलीप शर्मा सर जी, उसके साथ अगर देखा जाए तो भावी विधायक श्री राकेश गौतम सर आए हुए हैं, जो इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए पहला सफलता मिला है यहाँ पर अंबापाड़ा की टीम को। कैसे से अंबापाड़ा के लिए थोड़ा सा खुशी की बात होगी, परंतु अगली गेंद इस बार ऑन ड्राइव करने का प्रयास, तेज गति से गेंदें आई थी, टप्पा खाते ही सीधा स्टंप्स के आसपास आने का कोशिश की गई थी, परंतु बल्लेबाजों ने गेंदों को हल्के हाथों से नहीं बल्कि अक्रॉस द बॉल खेलने का प्रयास किया था। आउट हुआ था, पहला सफलता जो मिला था वो बिल्कुल अगर देखा जाए तो विक्की पाटिल, जिन्होंने 7 रनों का योगदान दिया था, 3 गेंदों का सामना किया था। परेश ठाकुर इस समय आए हैं। इस बार ये गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉक होल से डाला गया गेंद था, यॉर्कर लाइन की गेंद थी, खेलना चाह रहे थे सामने की तरफ, परंतु गेंदें बल्ले से लकड़ाई थी बैकवर्ड पॉइंट की तरफ, गली की तरफ, और गेंदों को फील्ड की जाए तब तक 1 रन लेने का मौका था।
और इस रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर स्कोर बोर्ड पर 30 रन अभी तक बने हैं। और बिल्कुल अगर देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति हुई है। 2 के बाद 30 एक खिलाड़ी के नुकसान पर बचे हुए 12 गेंदे और 34 रनों की आवश्यकता। ये 12 गेंदे 34 रन किस तरह से बनाएंगे, क्या होगा नहीं होगा, ये आगे होगी। परंतु ये बात जरूर है कि इस समय अम्बापाड़ा के पास अच्छी गेंदबाजी और अच्छी क्षेत्ररक्षण करने का एक मौका है। कभी कभी 12 गेंदों में 50 रन भी बनते हैं, कभी कभी 12 गेंदों में 12 रन भी नहीं बनते। परंतु इस तारीफ करनी होगी महेश पाटिल जी का, जिन्होंने इस रजनी क्रिकेट का, खास करके उनके साथी जितने भी आयोजक हैं उन सभी का, सतीश जी महात्रे हो या महेश पाटिल हो या उनके सारे मेंबर्स, उन सभी का तारीफ करनी होगी। इस समय अतिथि कक्ष में हमारे सोनाडी से बिलोंग करने वाले स्पेशल पुलिस डिपार्टमेंट से सम्मान्य आदरणीय श्री आशीर्वाद महात्रे सर जी का भी आगमन, उनका भी हम तहे दिल से इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हुए एक बेहतरीन इंसान, एक बेहतरीन व्यक्ति महत्व सोनारी के, और बिल्कुल ही पुलिस डिपार्टमेंट में भी एक सच्चा और ईमानदारी जो उनकी छवि है उसके ऊपर किसी तरह का कोई दाग या आंच नहीं आती। 2 ओवर कुल स्कोर 30 रन, यानी कि बचे हुए 12 गेंदे और 34 रनों की आवश्यकता है। एक बार फिर से मैं आग्रह करूंगा नाभा और धारावी के संघ को, दोनों टीमों के कर्णधार को, कि टॉस करने के लिए जरूर आए। रजनी क्रिकेट है और बिल्कुल ही इस रजनी क्रिकेट में आप अगर विलंब से आते हैं तो थोड़ा सा मुश्किलें होती है आयोजकों को भी। तीसरी ओवर की पहली गेंद, इस बार स्टंप्स के ऊपर से आगे की तरफ आने का जोरदार अपील, परंतु अंपायर का किसी तरह का कोई गुंजाइश नहीं। देखना होगा इस समय गेंदबाजी का भार प्रशांत काटकर के लिए, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, आए थे ओपनिंग करने के लिए, और बिल्कुल ही जोरदार यहां पर अपील की गई थी। किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था अंपायर के ऊपर। पहली गेंदे के ऊपर कोई भी रन नहीं आई है, यानी अब बचे हुए 17 गेंदे, 34 की जरूरत। और इस बार प्रसाद काटकर की ये गेंद, अच्छी गेंद, गति में परिवर्तन था इस बार। पहली गेंद थोड़ा सा लेग स्टंप्स के बाहर की तरफ बूम कर रहा था, दूसरी गेंद आपने देखा ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा सा बाहर की तरफ जाता हुआ, यानी कि तेज गति और थोड़ा सा स्विंग मिलता हुआ। थोड़ा सा परेशान। अब 16 गेंदे, 34 की जरूरत। डीप स्क्वायर लेग, मिड विकेट, मिड ऑन और लॉन्ग ऑन, ये 4 खिलाड़ी ऑन साइड में। 10 गेंदे। इस बार ये गेंद आगे आकर खेलने का प्रयास, स्क्वायर लेग के क्षेत्र से गेंद गई है, गेंद को फील्ड किया जाए, थ्रो किया जा रहा है। दूसरे रन के लिए दौड़ लगाए थे, 2 रन यहां पे पूरे करते हुए खतरा हो सकता था। थोड़ा सा क्षेत्ररक्षण अच्छी हुई, परंतु थ्रो उतना बेहतर नहीं था, विकेट कीपर से दूर था गेंदे, और जिसके कारण यहां 2 रन आता हुआ। अब बचे हैं 32 रन, 9 गेंदे 32 रनों की जरूरत। इस समय मैदान पर देखा जाए तो थोड़ा सा मायूसी, मोरबी के खिलाड़ियों के बीच डगआउट में थोड़ा सा परेशानी। केसीसी अम्बापाड़ा थोड़ा सा हावी होते हुए इस ओवर में, काटकर की गेंदबाजी बेहतर, 3 गेंदों में सिर्फ 2 रन आए हैं। अगली गेंद फिर से एक बार प्रशांत की, ओहो, गेंद दूर गई गई, यस नो, और ये विकेट मिलेगा यहां मिड विकेट के क्षेत्र में, कैच की गई। दूसरा सफलता, बड़ा सफलता। चलो प्रियांशु मत्रे देतीचस काला साथ, देतीचस काला साथ, देतीचस काला साथ। हनुमान मोकल सतीश पाटील बोलती नाद कोणी करू नका, संदेश म्हात्रे प्रीतम पाटील बोलती नाद कोणी करू नका। आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका। आमच्या बेलपाडा गाव का। और परंतु अगर देखा जाए तो इस समय हल्के में ना ली जाए अम्बापाड़ा केसीसी को भी, क्योंकि अच्छी यहाँ पे प्रशांत के द्वारा गेंदबाजी। इस ओवर में अगर देखा जाए तो प्रशांत ने बिल्कुल ही बैकअप करवाया, अपनी टीमों को थोड़ा सा जरूर यहाँ पर वापसी करवाया है। 2 सफलताएं अर्जित की है इस ओवर में, और बिल्कुल ही अगर देखा जाए 1 सफलता प्रशांत के लिए, तो बिल्कुल ही दारावे और नाभा के संघ के कप्तान से आग्रह करूंगा कि टॉस करने के लिए बहुत विलंब हो रही है, परंतु अगली गेंद एक बार फिर से लेकर चले।
ओहो क्या बात है, एलबीडब्ल्यू का अपील, मिलेगा पहला एलबीडब्ल्यू का सफलता, लगेगा ये झटका, मिलेगा फूटेगा फटका। बिल्कुल ही अगर देखा जाए तो बैकफुट पर लाने का प्रयास और सफल यहां पर होते हुए मुरवी के लिए थोड़ा सा यहां पर परेशानी होगी, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी की गई है तारीफ करनी होगी प्रशांत काटकर का। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सफलताएं और बड़ी विकेट का पतन यहां पर। अब जैसे जैसे गेंदें कम होती जाएगी प्रेशर बढ़ता जाएगा। मुरवी के कप्तान का जो डिसीजन था उसके ऊपर पानी फेरता हुआ इस समय केसीसी अम्बापाड़ा चले अगली गेंद लेकर, क्या हैट्रिक विकेट मिलेगा। और इस बार हवा में उड़ाने का कोशिश की है, वहां नीचे खिलाड़ी अब बाहर, गेंद गई फटका। दानवे साहेबांची ट्रॉफी मनाची तिचा वाजतोय हो डंका, दानवे साहेबांची ट्रॉफी मनाची तिचा वाजतोय हो डंका। आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात। एक डाव तेरा तो दूसरा डाव मेरा, यहाँ पे 2 विकेट मिला, परंतु अंतिम गेंदों पे बड़ा नंबर आया, 6 नंबर आए और थोड़ा सा स्कोर में परिवर्तन अब 6-26 पे आता हुआ। जहां पे 7-32 था वहां पर 6-26 यानी 6 गेंदे शेष, 26 रनों की आवश्यकता। का यह बल्लेबाज क्या करेंगे, क्योंकि नए बल्लेबाज आए हैं, पहली गेंदों पे छक्का लगाए हैं और वंटी के बल्ले से निकला है यह छक्का, तो बिल्कुल उनके साथ इस समय देते हुए परेश ठाकुर, ये दोनों ही नए हैं, क्योंकि जिस तरह से अगर देखा जाए तो आए हैं अभी तक उन्होंने सिर्फ 1 गेंदे की सामना की है। परेश ठाकुर भी 1 गेंदों का सामना किया, 2 गेंदों का सामना किया, 2 रन बनाए हैं। इस समय स्ट्राइक पर है परेश, नॉन स्ट्राइक पर है बंटी। बल्लेबाजी के लिए गेंदबाजी का इस समय कार्यक्रम देखा जाए तो 6 गेंद फेंकने के लिए लाया गया है। अंतिम 6 गेंदे सचिन काटकर के लिए बिल्कुल ही चले। 6-26, पहले गेंद को हवा में उड़ गई, गेंद बिग 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 सिक्स। दानवे साहेबांची ट्रॉफी मनाची तिचा वाजतोय हो डंका, दानवे साहेबांची ट्रॉफी मनाची तिचा वाजतोय हो डंका। आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ। 6-26 की जरूरत था, 5 और बिल्कुल ही यहाँ पे थोड़ा सा यहाँ पे बल्लेबाजों को तकलीफ देखना होगा। फिर से एक बार तैनात होते हुए फील्डों को क्षेत्र रक्षण करते हुए परेश ठाकुर और उनके साथ इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही बंटी और परेश की जोड़ी, क्या ये 26 रन जोड़ पाएंगे 6 गेंदों में। 1 गेंदों में 6 रन आई है, बचे हुए 5 गेंदे और 20 की जरूरत। अभी भी समाप्त नहीं है मुकाबला, अभी भी खत्म नहीं है मुकाबला, अभी भी चलती हुई बिजली की तरह। गुरु इस बार थोड़ा सा मुश्किल हुई, गेंदे ऊपर आई थी, खेलने का प्रयास किया था परंतु ठीक ढंग से बल्ले से लगी नहीं और पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई। पुढचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय मयूरजी पाटील, मुरबी गावचे व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आगमन झालंय। मयूर दादांना विनंती असेल की त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। या स्पर्धेचे सर्व महेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेश दादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते मुरबी टीमचे स्पॉन्सर आहेत, पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतोय। आणि यथोचित मान सन्मान देत असताना आमचे लाडके आयोजक महेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान। 4 गेंदे 19 रनों की आवश्यकता, कुछ क्षणों के लिए खेल रुका हुआ और बिल्कुल ही फ्रेश डिलीवरी है, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं मिलेगा यहाँ पर, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं थी 9 गेंदों का। बचे हुए 4 गेंदे 19 की जरूरत, 19 रन 4 गेंदे, मुरबी या अंबापाड़ा या मुरबी, ये देखना जरूरी होगा। इस बार आगे आकर फिर से हवा में उड़ा दिया है, लेकिन वहां पर खिलाड़ी दूर में खड़े थे, गेंद को कैच किया और एक और सफलता यहां पर।
थैंक यू मैडी, थैंक यू। बिल्कुल ही यहाँ पे मैं आग्रह करूंगा दाराबे और नाभा, ये दोनों ही संघ के कर्णधार से कि टॉस करने के लिए आए। बचे हुए 3 गेंदे, 19 की जरूरत, कंपलसरी 19 बनाने होंगे। तो अब यहां से कुछ तो करना होगा चमत्कार। इस बार ये गेंद देखना होगा अंपायर का मान्यता, परंतु ये गेंदे बिल्कुल ही आउट के तरफ गई, बिल्कुल ही आउट होकर मैदान से बाहर। अब ये एक चौक देखना होगा इस समय, क्योंकि सफलता यहां पर आई है, मिला है विकेट। नाभा, ये दोनों ही संघ के कर्णधार से मैं आग्रह करूंगा कि टॉस करने के लिए आए। महेश इंटरप्राइजेस के द्वारा ये टूर्नामेंट का आयोजन, बेहतरीन टूर्नामेंट, केंद्रीय मंत्री चषक के रूप में आप देख सकते हैं इस टूर्नामेंट को बेलपाड़ा के इस मैदान पर। खास करके इस टूर्नामेंट के आयोजकों का तारीफ करनी होगा, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए अपना पूरा समय व्यतीत करते हुए, महेश जी पाटिल और उनके पूरे कमेटी मेंबर्स इस टूर्नामेंट के लिए बेहतरीन काम करते हुए। इस समय बचे हुए 2 गेंदे, 19 की जरूरत, यहां से कुछ के चमत्कार ही इस टूर्नामेंट में जीत दिला सकते हैं मुरबी के लिए। कुछ तो गेंदबाजी से गलती करनी होगी, परंतु ऐसे गेंदबाज है नहीं कि इतना बड़ा गलती कर सकते। इस बार अच्छी गेंद थी, स्टंप्स के ऊपर से उछलती हुई गई और बिल्कुल ही ये मुकाबला अब झोली में पड़ता हुआ केसीसी अम्बाबाड़ा के पास। जीतने का लक्ष्य थी 64 का, शुरुआत बेहतर मिली थी, परंतु उसके बाद थोड़ा सा विकेटों का पतन होता हुआ। खास करके तारीफ करनी होगी प्रशांत कटकर की, जिन्होंने लगातार विकेटों का झड़ी लगाए थे। हवा में इस बार फिर से एक बार गेंद कैच करने का प्रयास, अंतिम गेंदों पे आया विकेट और इसी के साथ यहां पर जीत मिली अम्बाबाड़ा केसीसी टीम को। और बिल्कुल ही शुभेच्छा रहेगा यहां पर मुरबी की टीम के लिए अगले मुकाबले के लिए। और अगले राउंड में प्रवेश करते हुए इस समय केसीसी अम्बाबाड़ा, मैडी डीजे।